मी भगवान डोंगरे, राहणार गणेश नगरी, बोकारा, कोराडी. माझ्या छातीत दुखत असल्या कारणानं आम्ही दवाखान्यात गेलो, एका प्रायव्हेट दवाखान्यात गेलो. तिथे त्यांनी माझ्या छातीचं एन्जिओग्राफी केली. त्याच्यामध्ये त्यांना 70-75% पर्यंत ब्लॉकेज सापडले. अशाच प्रकारचं एका ओळखीच्या मॅडम बाई ज्यांना त्रास होता, त्यांचं नाव मंदा कोठे हे होतं. त्यांच्याशी ओळख असल्या कारणानं मी त्यांना विचारलं की मला असं असं आहे, तर त्यांनी सांगितलं की मला पण त्रास होता. त्यांचा इलाज श्री स्वामी समर्थ हॉस्पिटलमध्ये चालू आहे. त्यांना रिलीफ आहे, आराम आहे. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही एकदा करून पहा. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी इथे ट्रीटमेंट केली. इंजेक्शन 20 आणि मशीनने असे त्यांची ट्रीटमेंट पूर्ण झाली. त्याच्यानंतर त्यांनी शिकायतमध्ये काही कमीपणा आली की नाही, की ते जशी आहे ते पाहण्याकरता त्यांनी स्कॅन करायला सांगितले एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये. ते रिपोर्ट आल्याच्या नंतर सरांना दाखवलं. श्री पाटील सरांना दाखवलं. त्यांनी ते रिपोर्ट आणि जुने रिपोर्ट हे टॅली केले. त्याच्यामध्ये त्यांना पूर्णपणे रिकव्हर झाल्याचं दिसलं. मी हे औषध कंटिन्यू ठेवणार आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे 6 महिने पूर्ण केल्याच्या नंतर परत काही आहे का ह्याच्यात शिल्लक राहिलंय का ते पाहण्याकरता परत येणार आहे. माझं लोकांना एक प्रकारचे उपदेश म्हणा किंवा सजेशन म्हणा की जर असं वाटत असलं की छातीचं काही प्रकारचं दुखणं असेल तर डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे एन्जिओग्राफी किंवा एन्जिओप्लास्टीच्या भानगडीत न पडता एकदा तरी श्री स्वामी समर्थ हॉस्पिटलचा अनुभव घ्यावा. माझा अनुभव याबद्दल फार चांगला आहे. बस एवढंच मी सांगू इच्छितो.